आमचा कांद्याचा शेतकरी अडचणीत होता, थोडा फटका देखील आम्हाला मिळाला नाही असं नाही आहे, नाराजीचा. आणि आम्हाला समजलंय की याच्या पुढे लक्षात ठेवावं लागेल पाना थोडक्याने आमची बिचारी ताई राहून गेली ना, असं काय करताय. पण आज मला आनंद आहे की शेवटी सरकार कुठलं असतं, सरकार लोकांचं मत समजून घेणारं असतं. आपल्या सरकारने मत समजून घेतलं, कांद्यावरचे निर्बंध दूर केले आणि आता तुम्हाला सांगतो आम्हाला ठेच लागलेली आहे. आम्ही यापुढे टाकही फुंकून पिणार. त्यामुळे जोपर्यंत मोदी सरकार आहे अशी अचानक निर्यात बंदी वगैरे यापुढे लागणार नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. कांदा उत्पादक शेतकरी हे कधीच अडचणीत नव्हते. ते अडचणीत आले 2014 नंतर तुमचं केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्याच्यानंतर. 2014पर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे सर्व काही सुरळीत चालू होते. परंतु केंद्रात तुमचे भारतीय जनता पार्टीचे सरकार आले आणि कांदा उत्पादकांची जी बसवलेली घडी होती ती सर्व विस्कळीत झाली. केंद्रातील सरकारने सत्तेत आल्यानंतर ज्या काही कांद्याचे व्यापारी करार होते ते सर्व मोडीत काढले आणि फक्त बांगलादेशलाच कांदा निर्यात केला. गेल्या 11 वर्षात फक्त बांगलादेशलाच आपला कांदा जात आहे आणि इतर कोणत्याही देशाला कांदा निर्यात होत नाही. त्याचे परिणाम म्हणून कांदा उत्पादकांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. वारंवार कांद्याची आयात, वारंवार कांद्यावर निर्यात बंदी, कांद्यावर 40% निर्यात शुल्क हे तुमचे कांद्याचे भाव पाडण्यासाठी केलेले प्रयत्न होते. नाफेड आणि NCCF यासारख्या संस्थांना पतपुरवठा करून तुम्ही कांदा खरेदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कांद्याचे भाव पाडण्याचे पातक तुमच्या सरकारने केले आहे. हे शेतकरी कधीच विसरू शकणार नाहीत. गेल्या 11 वर्षांच्या काळात तुमच्या केंद्रातील सरकारने तब्बल 21 वेळा कांद्याचे भाव पाडण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या. त्यामध्ये आयात असेल, निर्यात बंदी असेल, 40% निर्यात शुल्क असेल, नाफेड आणि NCCF यासारख्या संस्थांना पतपुरवठा करून कांद्याची कमी भावात खरेदी करणे असेल, असे अनेक प्रकार आहेत. आणि त्याद्वारे तुमच्या सरकारने कांद्याचे भाव पाडण्याचा एकही प्रयत्न सोडला नाही. 2024च्या निवडणुकीमध्ये तुमच्या झालेल्या खासदारांचा दारुण पराभव हा तुमच्या मनातून अजूनही गेलेला नाही आणि त्यामुळे 2025मध्ये तुम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जाणीवपूर्वक कांद्याचे भाव पाडून अतोनात नुकसान केले आहे. आणि कांदा उत्पादक शेतकरी या नात्याने ही शेतकरी कधीच विसरू शकणार नाहीत. आणि कांदा उत्पादक शेतकरी येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा और किसान को नहीं लूटने दूंगा. जय जवान जय किसान.